स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात 16 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी 4 महिन्यात निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे कोर्टाने दिले होते निर्देश। आयोग आणि सरकारने काय तयारी केली याचा आढावा कोर्ट घेण्याची शक्यता। जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आलेल्या घोटाळेबाज मेहुल जैन आणि कमलेश जैनच्या जामिनाला विरोध। फसवणूक झालेल्या पीडित विश्वास टाकळकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत दोघांच्या जामिनाला केला विरोध। 30,52 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोघंही सध्या न्यायालयीन कोठडीत। मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज। राज्यात पुढील 3 दिवस सर्वदूर पावसाची शक्यता। पश्चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबर रोजी सुरू होण्याची शक्यता। गुजरातमधील वनतारा अधिग्रहण प्रकरणाचा एसआयटीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर। पेनड्राईव्हसह सीलबंद लिफाफ्यात अहवाल सादर। सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार। दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच फटाकेबंदी का लागू करण्यात आली? सर्वोच्च न्यायालयाकडून सवाल उपस्थित। स्वच्छ हवेचा अधिकार दिल्ली एनसीआर क्षेत्रापुरताच मर्यादित नको। फटाकेबंदीबाबत धोरण देशव्यापी असायला हवं, सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं मत। प्रभादेवी पूल बंद केल्यानं वाहतुकीत बदल। पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दादर पूर्व मार्गे तर दादर पश्चिमेकडे जाणाऱ्यांना टिळक पुलावरून जावं लागणार। ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक। ठाणे आरटीओ समोर मनसे सोमवारी आंदोलन करणार। आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं, मनसे नेते अविनाश जाधव यांचं आवाहन। हार्बर मार्गावर 14.5 तासांचा मेगा ब्लॉक। वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान आज रात्री 11 ते उद्या दुपारी 1:30 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार। पनवेल मानखुर्द ते पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू राहणार। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक। रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती केली जाणार। पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही। काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन। नाशिक आणि अमरावतीतही भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन। पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ बनवून अपमान केल्याप्रकरणी भाजप आक्रमक। राहुल गांधी यांनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपाला मुंबई काँग्रेसकडून समर्थन। मुंबई काँग्रेसकडून दादरच्या कबूतरखान्याजवळ आंदोलन। मुंबई उच्च न्यायालयाला आलेल्या धमकीनंतर विशेष पथकाकडून सुरक्षेचा आढावा। पथकात विशेष सुरक्षा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, हायकोर्टाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचाही समावेश। कोर्टाच्या चहूबाजूने पथकाकडून पाहणी।